वसमत तालुक्यातील मौजे राजापूर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या सोहळ्याला वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे यांनी उपस्थिती लावत ध्वजारोहण केले आणि समाज बांधवांना मार्गदर्शन केले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजापूर येथे जयंतीनिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने आणि महामानवाच्या प्रतिमा पूजनाने झाली। यावेळी आमदारांनी उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले। या उत्सवाचे औचित्य साधून गावात भव्य मिरवणूक, भोजनदान आणि भीमगीतांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी गावातील सरपंच, उपसरपंच, विविध मान्यवर, महिला, भगिनी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। संपूर्ण राजापूर परिसरात जय भीमचा जयघोष आणि निळ्या पताक्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते। उत्साहाने भरलेल्या या कार्यक्रमाची सांगता शांततेत पार पडली। गावातली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तर मित्र, सर्व महिला मंडळ, आज आपण सगळेजण राजापूर येथे जयंती साजरी करत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला, प्रत्येक जयंतीला मी राजापूरला उपस्थित असतो, कारण आत्ताच मानवते सरांनी सांगितलं की जयंतीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये आता आपण फोटो लावलाय, आपण माता रमाईचा फोटो लावलाय, पण यांचा त्याग खूप मोठा होता म्हणून आपण त्यांचा फोटो लावून त्यांची पूजा करतो। त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याचं काम आपण सगळेजण मिळून करत असतो। आज आपण बघितलं असेल की जगातला टाटा बिर्ला असेल, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, हे यांचं आणि आमच्या राजापूरमधील एखादा सामान्य माणूस असून रोजाला जाणारा त्यांच्या दोघांच्या मताचा अधिकार समान ठेवण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले। आज आपण बघितलं असेल की सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण दिल्लीमध्ये बसविलाय, त्यामुळे आम्ही सुद्धा मागणी केली की प्रत्येक न्यायालयामध्ये, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदे पंडित होते, ते ज्यावेळेस कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर पदवी मिळून लंडनहून आले आणि ते ज्यावेळेस एखाद्या कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करायचे, त्यावेळेस आजूबाजूच्या कोर्टातील सगळे वकील मंडळी, सगळे न्यायाधीश हे त्यांचं आर्ग्युमेंट ऐकायला येत होते। त्यावेळेस न्यायाधीश चंद्रचूड नावाच्या एका न्यायाधीशाने दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पुतळा उभारला। मग आम्ही सभागृहामध्ये मागणी केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, या कायदे पंडिताचा पुतळा हा सगळ्या ठिकाणी असला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयामध्येच नाही तर आमच्या इथल्या जिल्हा न्यायालयापासून तालुका न्यायालयापासून ते सगळ्या न्यायालयामध्ये बाबासाहेबांचा पुतळा असला पाहिजे। समता बंधुता या तत्वासाठी जीवनभर त्यांनी संघर्ष केला। आत्ताच मानवते सरांनी सांगितलं की माणूस महान कधी होतो तर त्यावेळेस तो त्याचं कुटुंब, त्याचं घर, त्याचं गाव स्वतःपुरतं मर्यादित न राहता लोकांसाठी जगायचं शिकला। स्वतःच्या पोटचे 3 लेकरं गेले तरी सुद्धा आपल्या समाजाला त्यांनी दिशा देण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले, म्हणून आपण त्यांची खऱ्या अर्थाने जयंती साजरी करत असतो। या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।